राज्य सरकारकडून पुण्यात 3 दिवस विश्व मराठी संमेलन जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आलाय। या संमेलनामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला, विदेशातून देखील लोक या ठिकाणी सहभागी झाले। एवढंच काय तर या संमेलनामध्ये वैशिष्ट्य काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंत्री उदय सामंतजी आहेत। सर, 3 दिवस सलग तुम्ही स्वतः इथं होता, वेगळं पण काय असेल आणि किती लोकांचं यामध्ये सहभाग होता, विदेशातून देखील पाहुणे या ठिकाणी आले होते? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी पुणेकर आणि पुण्याच्या ज्या संस्था या नियोजनामध्ये सामील होत्या त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आपल्याकडे पुस्तक प्रदर्शन होतं, पुस्तक आदान प्रदान हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम होता आणि तुम्हाला हे देखील जाणवलं असेल की संमेलन उद्घाटन झाल्यानंतर कायम खुर्च्या असतात आणि समारोपाला पुन्हा एकदा गर्दी असते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी असते। पण पुण्याच्या ह्या विश्व मराठी संमेलनाचं हे वैशिष्ट्य होतं की प्रत्येक परिसंवादाला देखील हजारो पुणेकर उपस्थित होते। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग हा महाविद्यालयीन युवा युवतींचा होता, आज देखील तो होता। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मधुबाई असे सगळे लोकांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि याची सांगता आज मराठीवर ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकीय देखील काम केलेलं आहे, मराठी भाषेवर अन्याय झाला तर आवाज उठवलेला आहे, अशा एका प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते याचा समारोप झाला। मी काउंट सांगत नाही, पण या 3 दिवसामध्ये हजारो युवक युवती या संपूर्ण संमेलनाला भेट देऊन गेली। सांस्कृतिक कार्यक्रमाला तर प्रचंड गर्दी होती 3 दिवस आणि मला असं वाटतं की पुणेकरांच्या सहकार्यानं आणि पुण्यातल्या संस्थांच्या सहकार्यानं आमचा हा विश्व मराठी संमेलनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला। सर, आपण बघितलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर म्हणजे यावर्षी पुण्यामध्ये झाला एक वेगळं पण दिसलं त्याच्यामध्ये आणि विदेशातून देखील खूप मोठ्या संख्येने पाहुणे आले। अंदाजे किती पाहुणे या ठिकाणी आले, या संमेलनात ते सहभागी झाले? सुमारे 350 ते 400 मराठीवर प्रेम करणारे आणि मराठी भाषा जतन करणारे, संवर्धन करणारे, मराठीवर काम करणारी लोक अगदी अमेरिकेपासून दुबईपर्यंत या सगळ्याच देशातनं या ठिकाणी आलेली होती आणि मला सांगताना आनंद होतो की त्यांच्या उपस्थितीमुळं, पुणेकरांच्या उपस्थितीमुळं, ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीमुळं हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे। आणि या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की ज्या ऐतिहासिक प्रांगणामध्ये हा कार्यक्रम झाला त्या संस्थेनं देखील आम्हाला सहकार्य केलं। त्या फर्ग्युसन कॉलेजच्या सगळ्या संस्थेच्या लोकांना मला धन्यवाद दिले पाहिजेत। पत्रकारांनी देखील आम्हाला सहकार्य केलं। काही शंका ज्या होत्या पुणेकरांच्या मनामध्ये ते दूर करण्याचं काम माझ्या विभागाच्या माध्यमातून झालं आणि मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या विभागानं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अतिशय यशस्वीरित्या हे संमेलन घडवून आणलं। विश्व मराठी संमेलन हे विदेशात व्हावं अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी व्यक्त केली। त्यासाठी काही आपण पुढाकार घेणार आहात? येत्या काही वर्षात हे होऊ शकतं का? पुढचे संमेलन कुठं असेल? सरकारनं दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा पूर्ण करण्याची जबाबदारी विभागाचा प्रमुख म्हणून माझी आहे। पुढच्या वर्षीचं संमेलन कुसुमाग्रजांच्या नगरीमध्ये नाशिकला आम्ही करणार आहोत, परंतु त्याच्या पुढच्या वर्षीचं संमेलन हे नक्की परदेशामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो जर यशस्वी झाला तर चांगल्या पद्धतीनं आपल्या देशातल्या लोकांना परदेशामध्ये नेऊन खऱ्या अर्थानं विश्व मराठी संमेलनाचा जो हेतू आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न करू। सर, एकीकडे आपण बघतो मराठीचा उद्धार व्हावा यासाठी आपण एवढे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतो आणि बघतोय आपण एवढं छान आपण इथं संमेलन देखील भरवलं, मात्र राज्यामध्ये मराठी शाळांची जी अवस्था आहे खूप बिकट अवस्था आहे। त्या शाळांमध्ये, अनेक शाळांमध्ये तर त्या ठिकाणी शिक्षक देखील नाहीत असे देखील तक्रारी आहेत। एवढंच काय तर आपण लायब्ररीज जर बघितले तर त्यांची देखील अवस्था काही योग्य नाही। काही अंशी हे सत्य आहे की ग्रंथालये जी आहेत म्हणजे वाचनालये जी आहेत ती सुधारली गेली पाहिजेत, मराठी शाळा सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि मी सांगतो ते जर आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तर ते यशस्वी होतो। मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देईन की माझ्या शहरामध्ये नगरपालिकेची एक शाळा आहे दामले विद्यालय म्हणून। आज 10वी पर्यंतच्या शाळेमध्ये 1200 विद्यार्थी आहेत। आजही पहिलीमध्ये प्रवेश घेताना मेरिटनुसार घ्यावा लागतो, वेटिंग लिस्ट असते। त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, शिक्षण देणारी व्यवस्था चांगली असेल आणि शिक्षक चांगले असतील तर मराठी शाळा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालतात आणि हेच मराठी शाळांच्या बाबतीतलं धोरण आमचं सगळ्यांचं आहे। म्हणून DPCच्या फंडातले देखील काही राखीव फंड हा शालेय शिक्षणावर ठेवलेला आहे
मला असं वाटतं की अचानक होणार नाही, पण काही कालावधीनंतर लक्षात तुमच्या येईल की इंग्रजी माध्यमासारखाच मराठी माध्यमाच्या शाळा देखील सुधारलेल्या आणि प्रगत झालेल्या आपल्याला दिसणार आहेत. अर्थात मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी या ठिकाणी दिल्लीतील जी मराठी शाळा आहे त्याच्याबाबत देखील या ठिकाणी खंत व्यक्त केली. खंत व्यक्त केली आणि जर मार्ग देखील काढला. त्याला तिथं पैसे देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्या शाळेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणसाहेब देखील शिकले होते. ज्या शाळेवर आपण हा खर्च करणार आहोत तिथं पृथ्वीराज चव्हाणसाहेब देखील शिकलेले होते. आणि मला असं वाटतं की हा फक्त दिल्लीपुरता मर्यादित विषय नाही. गुजरातमधल्या काही मंडळी आज मला भेटली, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये काही असतील, सीमा भागातल्या काही शाळा असतील, त्या सगळ्या निधी देऊन चांगल्या करणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून फक्त संमेलन झालं म्हणजे मराठी भाषेची जबाबदारी संपली नाही, त्या खात्याची जबाबदारी संपली नाही. मराठी भाषेचं खातं 365 दिवस शालेय शिक्षणासाठी, शालेय शिक्षणातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी काम करेल, हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझा शब्द आहे. सर खूप खूप धन्यवाद. खरं तर मराठी विश्व मराठी संमेलन पुण्यामध्ये अतिशय उत्साहात या ठिकाणी पार पडलेलं आहे. तर त्याचबरोबर पुढच्या वर्षी नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन होणार आहे आणि लवकरच विदेशात देखील अशाच पद्धतीने विश्व मराठी संमेलन भरवण्याचा देखील सरकारचा प्रयत्न आहे आणि यासाठी पाठपुरावा मंत्री उदय सामंत करतायत. एक वेगळं पण या ठिकाणी पाहायला मिळालं. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पुण्यात अतिशय उत्साहात या ठिकाणी विश्व मराठी संमेलन पार पडलं. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.